श्री स्वामीचरित्र सारामृत अध्याय 7 कथासार। अक्कलकोटच्या राजेसाहेबांना श्री स्वामींविषयी विलक्षण भक्ती होती। ते नित्य श्री स्वामी सेवेत मग्न असत। राजसाहेब धार्मिक वृत्तीचे होते। त्यांना वेदांत श्रवणाविषयी आवड आणि आस्था होती। या कारणाने त्यांनी हेरळीकरांसारख्या विद्वान शास्त्री बुवांना वेदांत पाठ मार्गदर्शक म्हणून वेदांवर ठेवले होते। त्या काळी मुंबईस वेदांतावर जाहीर व्याख्यान करणाऱ्या विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचा बराच बोलबाला होता। परधर्म प्रचारकांना वादविवादांमध्ये हरवून त्यांनी हिंदू धर्माविषयी प्रभावी भाषणे करून जनमानसात रुची उत्पन्न केली होती। त्यांची कीर्ती अक्कलकोटपर्यंत येऊन पोहोचली तेव्हा राजेसाहेबांनी त्यांना आमंत्रित केले। विष्णुबुवा अक्कलकोटास आले आणि त्यांनी राजवाड्यांमध्ये वेदांतावर प्रवचने व व्याख्याने देण्यास प्रारंभ केला। त्यांचे अभ्यासपूर्ण विवेचन ऐकून सर्वजण आनंदिले। या विष्णुबुवांनी पुढे श्री स्वामींची भेट घेतली, मात्र श्री स्वामींविषयी ते भोंदू साधू असावेत या भावनेने फारसे स्वारस्य दाखवले नाही। त्यांच्या मनात श्री स्वामींच्या अवतारित्वाबद्दल विकल्प आला। त्याच रात्री त्यांना स्वप्नामध्ये असंख्य महाविषारी विंचू आपल्याला दंश करण्यासाठी येत असल्याचे दृश्य दिसले आणि भयाने त्यांची बोबडी वळली। दुसऱ्या दिवशी विष्णुबुवांची भेट श्री स्वामींशी झाली असता श्री स्वामींनी हसून त्यांना रात्री पडलेल्या स्वप्नांची आठवण करून दिली। श्री स्वामींचे अंतर्ज्ञानित्व जाणून विष्णुबुवांना पश्चाताप झाला आणि ते श्री स्वामी चरणी शरण गेले। अभिमान रहित झालेले विष्णुबुवा पुढे श्री स्वामी कृपेने ब्रह्मपती आरूढ होण्यास योग्य ठरले। अध्याय 7 फलश्रुती। मनाचा अहंभाव नाहीसा होईल, परमेश्वराविषयीची श्रद्धा वाढेल। अध्याय 8 कथासार। मागील अध्यायांमध्ये श्री स्वामींनी विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचा वृद्ध अभिमान हरण केला याविषयी कथाभाग केला। या अध्यायामध्ये शंकरराव राजेराय बहादूर यांची कथा वर्णिली आहे। अक्कलकोटची जनता श्री स्वामी चरणी भक्तीस लागली, त्याचप्रमाणे आजूबाजूंच्या अन्य प्रांतातील मंडळीही श्री स्वामींच्या भक्तीस लागली। तत्कालीन निजाम सरकारच्या राजवटीमध्ये दप्तरदार असलेले संपन्न व सुखी असे शंकरराव राजेराय बहादूर ब्रह्मसंमतच्या तापामुळे व्यथित होते। पूर्वयोगामुळे झालेल्या समतबाधेने त्यांचे जगणे मुश्किल झाले। 6 लाखांची जहागिरी तसेच सर्व प्रकारची सुखे अनुकूल असताना देखील दुःखी असलेल्या शंकररावांनी समंतबाधेतून मुक्त होण्यासाठी बरेच द्रव्य खर्च केले। अनुष्ठाने, अन्नदान, ब्राह्मण संतर्पण केली, दानधर्म केला, तरी देखील फायदा झाला नाही। उलट शरीर काळवंडले, शारीरिक व्याधी उद्भवली, मनाची तळमळ आणि घालमेल दिवसागणिक वाढू लागली। नियतीने लिहिलेले पूर्वसंचित दूर करणारा सत्पुरुष भेटेल का आणि या व्याधीतून आपली मुक्तता होईल का या विचारात शंकरराव गाणगापुरास गेले आणि तेथे अहोरात्र दत्तसेवा करू लागले। 3 महिन्याहून अधिक काळ त्यांची सेवा झाल्यानंतर एका रात्री त्यांना अक्कलकोटास जाऊन श्री स्वामी सेवा करावी असा दृष्टांत झाला। शंकररावांना श्री स्वामीविषयी फारशी माहिती नसल्याने ते अक्कलकोटास न जाता गाणगापुरातच थांबले। तेव्हा पुन्हा एकदा त्यांना अक्कलकोटास जावे असा दृष्टांत झाला। या कारणाने शंकरराव राजेराय बहादूर गाणगापुराहून निघाले आणि अक्कलकोटी येऊन पोहोचले। अध्याय 8 फलश्रुती। बाहेरची बाधा नाहीशी होईल, पूर्वकर्माचा त्रास होणार नाही। अध्याय 9 कथासार। शंकरराव राजे रायबहादूर पत्नीसहित अक्कलकोट येथे आले। अक्कलकोट येथे असे अनेक भक्त आपापले मनोरथ पूर्ण व्हावे या हेतूने श्री स्वामी दर्शनार्थ येत असत। ब्रह्मज्ञाती 4ही वर्णांचे, पारशी, यवनादिक विविध जाती धर्माचे भक्त श्री स्वामींच्या दर्शनासाठी येत, त्यामुळे अक्कलकोट येथे कायम गर्दी उसळल्याने या परिसराला अक्षरशः जत्रेचे स्वरूप प्राप्त झालेले असे। येथील गर्दीत आपल्याला श्री स्वामींचे दर्शन कसे घडावे या विवंचनेत असलेल्या शंकररावांची भेट सुंदराबाई सेवेकरणी सोबत झाली। सुंदराबाई लोभी वृद्धीची होती। शंकररावांनी सुंदराबाईच्या कानावर त्यांची अडचण आणि व्याधी घातली, तेव्हा सुंदराबाईंनी श्री स्वामी दर्शनाचा खात्रीशीर योग जुळवून आणण्याबद्दल 2000 रुपयांची मागणी केली। शंकरराव त्यास कबूल झाले। सांगितल्यानुसार सुंदराबाईंनी श्री स्वामींची शंकररावांसोबत भेट घडवली। श्री स्वामी त्यावेळी शेख नूरबाबाच्या दर्ग्यात होते। तेथे एका कबरीमध्ये छाती टाकून ते निजले व म्हणाले, आम्ही तुमचे मरण चुकवले। त्यानंतर शंकररावांनी तेथे बरेचसे अन्नदान केले, फकीरांना खाना दिला, कबीरावर कफनी चढवली। पुढे काही दिवसांनी श्री स्वामींनी त्यांना कडुनिंबाच्या पानात मिरीचे दाणे घालून खायला सांगितले
शंकररावांनी तसे करताच अल्पावधीतच त्यांची ब्रह्मसमाधानाची व्याधी निमाली व ते व्याधीमुक्त झाले. पुढे काही कालानंतर शंकररावांनी अक्कलकोट येथे येऊन 10,000 रुपये खर्च करण्याचा मनोदय व्यक्त केला. तेव्हा श्री स्वामींनी त्यांच्याकडून अक्कलकोट येथेच एक चुनेकचीचा मठ म्हणजेच राजे रायन मठ बांधून घेतला. अध्याय 9. फलश्रुती. परोपकारी वृद्धी बनेल, हातून दानधर्म घडतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.